आज बनवूया उपवासासाठी वरीच्या तांदळाचा डोसा. पाववाटी घ्यायचे, साबुदाणे त्याला पावडर करायचे. त्यानंतर ते एका भांड्यात काढलं की वरीचे तांदूळ घ्यायचे 1 वाटी, त्यालाही अगदी छान असं अगदी वाटून पावडर करायचे. दोन्ही मिक्स झालं की त्याच्यामध्ये मी ते ताक घातलं 1 वाटी. जर तुम्ही दही टाकलं तर मात्र अर्धी वाटी टाकायचे. आणि हे सगळं टाकल्यानंतर थोडंसं त्याला 10-15 मिनिट ठेवून द्यायचे. तोपर्यंत चटणी पण या उपासाची. शेंगदाणे भाजलेले घ्यायचे, खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं. त्याचबरोबर घ्यायचं मीठ घालायचे आणि पाणी घालून पाठवायचे. हवं असतं तुम्ही याच्यावरती ना जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता. आता हे आपलं मिश्रण रेडी झालंय डोस्याचं. त्याच्यावरती इनो घातलंय मी अर्धा चमचा. हवं असेल बेकिंग सोडा घाला अर्धा चमचा. थोडंसं पाणी घातल्यानंतर मीठही घालायचे. मीठ हवं असेल अगोदर घाला. नंतर त्याला मिक्स केल्यानंतर तव्यावर जरासं तेल टाकून अशा प्रकारे डोसा घालायचा. 1-2 मिनिटं ठेवायचं झाकून आणि नंतर पटकन काढायचं. पहा आपला डोसा खूपच छान रेडी झालाय आणि त्याबरोबर चटणी बरोबर खायचा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करायचंय.